वरच घ्यावं लागणार जेवढं महाराज काय सांगाल? खरं तर हा खूप मोठा दुःखाचा डोंगर जो आहे तो देहूवरती कोसळलेला आहे. महाराजांनी आत्महत्या केली. काय नेमकं त्यांचं कार्य होतं? कशा पद्धतीने त्यांचं हे कार्य संपूर्ण सुरू होतं? शिरीष अर्जुन मोरे यांचं 3 पिढ्यांपासून तर हे RSSचं कार्य होतं. नवे नवे त्यांच्या आजोबांनी केलं, त्यांच्या वडिलांनी सुरू केलं आणि यांनी स्वतःला समर्पण करून त्यांनी तिन्ही पूर्ण करून मोठ्या प्रमाणात काम करत होते. शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणात कार्य करत होते. नवे तर आत्ता विशालगडचे अतिक्रमण जे झाले त्याच्यात पुढाकार घेऊन त्या अतिक्रमण हटवण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. आणि गोरक्षण असू दे या मोठ्या कार्यामध्ये त्यांचं धर्मवेडा होता. धर्मरक्षण करण्यासाठी धर्मासाठी रात्र दिवस झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिरीष होता. म्हणजे जसा शिरीष जसं एक क्रांतिकारकाचं नाव घेतलं जातं तसं हा शिरीष त्यापेक्षा असा उज्ज्वल आणि तेजस्वी होता. छत्रपती शिवाजी महाराजांना कट्यारपणे बोलणारा, हिंदुत्वावर प्रखर बोलणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे शिरीष होता. आता हिंदूंना त्याची काळाची गरज होती असं व्यक्तिमत्व होतं. संभाजी महाराजांवर बोलणं आणि त्यांच्याविषयीचं प्रबोधन करणं हे त्यांचं प्रखरपणाने जाणवत होतं. नाही त्याच्याविषयी कोणाविषयी काय बोललेलं नव्हते. आम्ही घरातलेच भाऊ बंद आहेत सगळे, तर असं काही बोलणं झालेलं नव्हतं. कोणाविषयी काय त्यांच्याविषयी संपर्क नव्हता. फक्त जे आमच्या कानावर जी बातमी आल्यानंतर अतिशय दुःख झालं की आमचा उगवता तारा हा मावळला आजच्या दिवशी, याचा अतिशय दुःख झालं. तसं की माझ्यावर 35 लाखाचं कर्ज वगैरे काय सांग? मुळीच ना तुम्हाला सांगतो, जगद्गुरु तुकोबरा यांचं आमचं घराणं आहे. हे घराणं कायम प्रत्येकाच्या मनात भावनिकता आणि प्रत्येकाला स्नेह देण्याचं काम करतं. आणि त्यांनी ज्यावेळेस हे जग सोडून जाताना त्यांनी कोणावरती अन्याय नाही व्हावा की बाबा रे मी घरातला करताय, मी गेल्यानंतरून माझ्या घराने कुणाची जे उसनवारी घेतलेली ती त्याच्यावरती अन्याय नाही व्हावा म्हणून त्या चिठ्ठीत तपासले दिलेलं आहे की बाबा रे माझ्या मागं माझ्या भावांनो चुलत्यांनो सदरचं देणं हे क्लिअर करावं, याच्याकरता ते दिलेले. जे म्हणजे मीडियावाल्यांनी जी बातमी लावली की बाबा अशा आर्थिक ह्याच्या देवाणघेवाणीतून ते जे हे झालेले आहे, असं काही नाहीये. आमचा जो घराणा आहे तो घराणा ज्ञान वाटताना हा फुकट ज्ञान देतो. महाराज सुद्धा ज्यावेळेस जगाला ज्ञान देताना कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवून त्यांनी सर्व वाटून जगाला ज्ञान दिलेलं आहे. अशीच परंपरा आम्ही की पुढे जात असताना हा प्रकार घडलेला आहे. हो, आणि महाराष्ट्रात अख्ख्या फिरत असताना तो 1 रुपया न घेता मोफत कीर्तन सेवा देत होता. अशी कीर्तन सेवा कोण देत नाही. बाकीचे कीर्तनावरती मोठे होत चालले. आमचं हे असं घराणं नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं हे झालं आणि त्यांनी थोडासा निर्णय घेताना थोडीशी गडबड केली. त्यांनी सांगायला पाहिजे होतं, मन मोकळं करायला पाहिजे होतं, परंतु केलं नाही. त्याच्यामुळे असं घडलं. थोडंसं बातम्या चुकीच्या लागल्या गेल्या, एवढीच खंत वाटते आम्हाला. बाकी काय पासून एकत्र होतात. आता देखील तुमचा सतत त्यांच्याशी संपर्क असायचा. मात्र त्यांच्यावरती झालेला हा कर्जाचा डोंगर किंवा काय याविषयी त्यांनी तुमच्याशी किंवा त्यांच्या मित्रांशी याबाबत काही सांगितलं का? याविषयी काय माहिती होती? जर शिरीष महाराजांनी जर नुसता आवाज जरी दिला असता, आज महाराष्ट्रातील नव्हेच, आज म्हणजे त्यांना म्हणजे मूल्य किंवा पैसे ही गोष्ट खूप मोठी नाही आहे. आज त्यांनी नुसता जरी आवाज जरी दिला असता तरी ते गोष्ट आज आहे ना एका क्षणामध्ये ती मिटून गेली असती. आणि माझ्या माहितीनुसार ते काय कर्जाचा वगैरे हा कुठल्याही गोष्टीचा हा म्हणजे कुठलाही ओघ नाही आहे. हा फक्त एक थोडासा विपर्यास केला गेलेला आहे. थोडंसं त्यांचं जे काही जीवनमानाचं जे काय चाललं होतं ते खूप व्यवस्थित पद्धतीने त्यांनी ते जीवनमान त्यांनी म्हणजे ह्या महाराष्ट्रासाठी आणि तरुण पिढीसाठी वाहून घेतलं होतं. आज सकाळी 9 वाजता आम्हाला माहिती प्राप्त झाली की देवगाव येथे श्री शिरीष अरुण मोरे महाराज यांनी त्यांच्या राहते घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशी माहिती मिळाली. त्वरित आम्ही सदर ठिकाणी रवाना झालो. महाराज स्वरूप परिस्थिती पाहिली. महाराजची बॉडी आम्ही उतरून पंचम खाली केलेले आहे आणि पोस्टमॉर्टम ते YCM हॉस्पिटल आम्ही रवाना केले. आम्ही अधिक तपास केला, चौकशी केली. प्रथमदर्शी असे दिसते त्यांनी आर्थिक विवंचनेतून
आत्महत्या केल्याचे समोर येते. त्या संदर्भात आम्ही अधिक तपास करत आहोत. त्यांच्या आत्महत्या केली त्यावेळेस एक चिठ्ठी देखील समोर येते. चिठ्ठीतून काय माहिती समोर आली? तर आर्थिक योजनेनं आत्महत्या केली आहे त्याबद्दल आणि अधिक तपास चालू आहे आमचा. संदर्भात आम्ही देवरोड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 9/25 कडे दाखल केलेला आहे. सदर प्रकरणात आम्ही कसून तपास करत आहोत.